महाराष्ट्रामध्ये आज बाहेरून येऊन लोक खूप मोठा पैसा ते कमवतात. आज आपण एखाद्या ठिकाणी व्यवसाय करायचा म्हणला किंवा एखादी वस्तू विक्री करायची म्हणलं किंवा एखादी प्रोडक्ट विक्री करायचं म्हणलं किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये जायचं म्हणलं तर आपण कुठेतरी आपण स्वतःला म्हणजे आपण एक लाजतो ते काम करण्यासाठी. पण मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्ही ज्या पण ठिकाणी राहताय त्या ठिकाणी एक मार्केटमध्ये तुम्ही एक नजर मारून या आणि मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल की आज कठीण करणारा यूपी बिहारी आहे, मिठाई विकणारा यूपी बिहारी आहे, पाणीपुरी विकणारा यूपी बिहारी आहे. म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज एवढंच नाही, भाजी विकण्यापासून ते प्रत्येक ठिकाणी आज यूपी बिहारी राजस्थानी म्हणजे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन आज महाराष्ट्रात खूप मोठा पैसा ते कमवत आहे, ते प्रॉपर्टी घेत आहे. पण आज आमची महाराष्ट्रातली तरुण मंडळी फक्त व्हाईट कपडे घालणे, एक चांगला गॉगल घालणे आणि कडक कपडे घालून फक्त दिवसभर ह्या टपरीहून त्या टपरीवर, ह्या ठिकाणून त्या ठिकाणी फक्त फिरण्याचं काम करताय. पण मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या, आपण महाराष्ट्रामध्ये राहून जर महाराष्ट्रामध्ये जर आपण उद्योग व्यवसाय जर उभा करू शकत नसेल तर आपल्या महाराष्ट्र हा खूप पाठीमागे जाईल आणि बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रामध्ये राज्य करतील. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, अनेक तुम्ही बघताय जे लोक महाराष्ट्राबद्दल किंवा महाराष्ट्राची तळमळ लोकांच्या मनामध्ये आहे की आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, मराठी माणसांनी एक चांगली प्रगती केली पाहिजे. म्हणजे आपली म्हण बरोबर आहे की मराठी माणूस ज्यावेळेस प्रगती करतो त्यावेळेस त्याचे पाय ओढले जातात. पण मित्रांनो, असं म्हणून आपण किती दिवस मराठी माणसाची प्रगती आपण थांबवणार आहे? तर आपल्या माणसाला मोठं करा. आज तुम्ही काहीही विका, कुठेही विका, रस्त्यावर थांबून विका, तुम्ही काही करा, पण स्वतःचा उद्योग व्यवसाय तुम्ही करा. कारण की आज आपण जर रस्त्यावर उतरून जर आपण उद्योग व्यवसाय नाही करणार तर बाहेरचे लोक येऊन रस्त्यावर उतरून उद्योग व्यवसाय करून ते आपल्याच प्रॉपर्ट्या घेतील आणि आपल्यालाच ते विकत घेतील. त्याच्यामुळे महाराष्ट्र टिकवायचा असेल तर तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योग व्यवसाय तुम्ही उभे करा आणि उद्योग व्यवसाय उभे करून व्यवसायामध्ये तुम्ही एक चांगली प्रगती तुम्ही करा.